राज्यसेवेची परीक्षा जी आहे ती 6 जुलैला आहे. 6 जुलै 2024ला. आता त्याच्या अगोदर जे आत्तापर्यंत तुम्ही जो अभ्यास केलेला असेल ना, त्या अभ्यासाची एक प्रॉपर रिव्हिजन जर आपल्याला करायची असेल, तर एक सिंपल टेक्निक आहे. त्याच्यामध्ये मागच्या 5 ते 10 वर्षापूर्वीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, त्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर त्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत ना, त्या प्रश्नांना धरून काही मुद्दे जे आहेत अभ्यासले तुम्ही असतील ना, त्याची रिव्हिजन करा. जेणेकरून जर स्मार्ट वे पद्धतीनं जायचं असेल, तर जास्तीत जास्त प्रश्न डिपेंडंट क्वेश्चनच्या बेसिसवरती येत राहतात. जर तुम्ही याला प्रॉपरली केलं, तर डेफिनेटली परीक्षेसाठी त्याचा बेनिफिट होईल, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा हा आहे, की जे क्वेश्चन पेपर सोडवल्यानंतर तुमची जी ॲक्युरसी जी आहे ना, ती ॲक्युरसी मेंटेन राहते आणि ॲक्युरसी वाढण्याची पण शक्यता असते आणि एक जो प्रिसाइज माइंडली आपला ब्रेन जो वर्क करत असतो, ज्यावेळी आपण प्रश्नपत्रिका सोडवत असतो अशा प्रकारच्या, तर त्या वेळेला तशा प्रकारचं थिंकिंग जनरेट होत असतं आणि त्याचा बेनिफिट जो आहे तो आपल्याला परीक्षेचे पेपर सोडवण्यासाठी होत असतो. सो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत.